वेलकम टू डे 13 लेवरेजिंग कस्टमर्स फीडबॅक. आज आपला फोकस कस्टमर्स फीडबॅकवर आहे. सो युअर कस्टमर्स आर युअर बेस्ट ॲडवायझर्स. दे टेल यू व्हॉट्स वर्किंग अँड व्हॉट्स नॉट वर्किंग. सो कस्टमर ह्याच्याकडनं जे जेन्युन तुम्हाला जर फीडबॅक मिळाले, दॅट इनफॅक्ट हेल्प्स यू टू इम्प्रूव्ह, हेल्प्स यू टू इनोव्हेट. ओके, कारण आपण नेहमी म्हणतो वेन द रबर मीट्स द रोड, दिस इज वेअर यू गेट द रिअल अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. सो एअरबीएनबी ही आज जे काही आहे ते फक्त एकाच कारणामुळे त्यांच्या फाउंडरनी कस्टमरचे फीडबॅक समजून त्याच्यावर बरंच काम केलं आणि त्यामुळे तो प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे, कसं करायचं करत करत आज एअरबीएनबी इज वन ऑफ द टॉप प्लॅटफॉर्म. सो कस्टमरला समजून घेणं, इट इज नॉट अबाउट हिअरिंग, इट्स अबाउट लिसनिंग. कस्टमरला समजून घेणं ओके विल हेल्प यू टू ग्रो इन युअर बिझनेस. तर बऱ्याच वेळा आपण कस्टमरचे जे फीडबॅक्स आहेत त्याला ॲज अ कंप्लेंट म्हणून बघतो किंवा आपण बऱ्याच वेळा त्याला तेवढं महत्त्व देत नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अँड इफ इट्स कमिंग फ्रॉम द कस्टमर देन इट हॅज टू बी ॲड्रेस्ड इन अ ॲप्रोप्रिएट मॅनर. ओके, सो टू लेवरेज फीडबॅक, आस्क फॉर फीडबॅक रेग्युलरली. सर्वे करू शकता, व्हिजिट्स ओके करून तिकडे आपण कस्टमरशी इंटरॅक्ट करू शकतो. आणि त्या फीडबॅकवर ॲक्ट केल्यानंतर कस्टमरचं ओपिनियन काय आहे त्यांना इन्फॉर्म करा. आणि कस्टमरचं ओपिनियन काय किंवा आम्ही याचं जर इम्प्लिमेंट केलं, नाव व्हॉट डू यू फील. ओके, सो पॉझिटिव्ह फीडबॅक जे तुम्हाला मिळतील ओके ते मार्केटिंगमध्ये उपयोगी पडतील आणि नेगेटिव्ह फीडबॅक जे तुम्हाला येतील ते तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी मदत होईल. जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये कस्टमर्सला जेव्हा सर्व करायचो, नवीन कुठली एक डिश जर आम्हाला सर्व केली आम्ही कस्टमरला किंवा कस्टमरने आम्हाला सांगितलं रे असं असं ठिकाण आहे तिकडे ही गोष्ट खूप चांगली मिळते, तर आम्ही ती समजून घेतली, कसं बनवतात काय करतात आम्ही ते टेस्ट करून बघितली आणि मग त्याप्रमाणे कस्टमरच्या प्रेफरन्सप्रमाणे आम्ही त्यांना ती गोष्ट प्रोव्हाइड करत राहिलो आणि म्हणून कस्टमर आमच्याकडे नेहमी नेहमी येत राहिले. ओके, सो हिअर्स व्हॉट यू डू. आस्क 3 customers for honest feedback about your product and service. Second, identify one improvement you can make based on their input. त्यांची जे इनपुट आली आहे त्याच्यावर तुम्ही एक अशी काही चेंजेस तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये आणू शकता. ओके, अँड थँक देम फॉर द फीडबॅक अँड कीप देम अपडेटेड अबाउट द चेंजेस. सो व्हॉट इज द असाइनमेंट टुडे? You have to share one actionable insights you gain from customers' feedback and how you will implement it in your business. Feedback is the gift. Use it to grow and your customers will thank you. Once again, this is Sachin Kamath signing off for today. Tomorrow we'll wrap up a powerful habit of reflecting and analyzing. सो आतापर्यंत जे काही केलं आहे त्याला रिफ्लेक्ट करण्याचं आणि आता ॲक्शन घेण्याचं ओके ॲक्च्युअल प्रोसेस सुरू होणार आहे. सी यू टुमॉरो.